नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज मिनी व्लॉग बनवत आहे. याचं कारण असं की आता सायंकाळ झालेली आहे, तर सायंकाळी संध्याकाळला मी दररोज श्री स्वामी समर्थ यांच्या पुढं दिवा लावून आरती करते आणि त्यानंतर मंत्र बोलते. तुम्हाला तर माहीतच आहे, मंत्र म्हणायचं म्हणजे किती आनंद आपल्याला प्राप्त होतो, की एक मनातून आपल्याला प्रसन्नता वाटते आणि प्रसन्न वाटल्यानंतर आपलं मन पण शांत होते आणि जीवनातल्या सर्व अडचणी दूर होऊन जातात. तर आपल्याला सर्व जर अडचणी आपल्या जीवनात आहेत, तर आपल्याला कुठं ना कुठं तरी आपलं मन एकाग्र करावं लागेल. त्यानंतरच आपलं मन स्थिर राहणार आणि एकाच वेळेला आपले प्रश्न नाही सुटतील. तर मी सर्व भक्तांना हेच सांगू इच्छिते की जे पण स्वामी समर्थ यांचे खरंच भक्त असतील, त्यांनी फक्त एकचदा करायचं की आपलं मन स्थिर ठेवायचं. श्री स्वामी समर्थ यांच्या फोटोपुढे बसून आपलं मन एकाग्र करून शांतपणे त्यांचा मंत्र म्हणायचा आणि मंत्र म्हणून मन एकदम शांत स्वभाव ठेवायचा. डोक्यातले प्रत्येक विचार काढून टाकायचे, जेणेकरून आपल्या डोक्यात जे पण काही विचार असतील, टेन्शन असतील, परिस्थिती आपली निकटलेली असेल, त्यावर आपल्याला खूप सर्व डोक्यावर टेन्शन येत असेल, तर सर्व टेन्शन विसरून, जगातले सर्व टेन्शन विसरून मन एकाग्र करून शांत मनाने, एकदम स्वच्छ मनाने आपण फक्त 10 मिनटं शांत श्री स्वामी समर्थ यांच्या फोटोपुढे बसायचं आणि बस त्यांचं ध्यान करत राहायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 21 वेळा तुम्ही हा जप करा. तुमच्या मनात एकदम प्रसन्न वाटेल आणि जे पण काही तुमचे प्रश्न असतील ते कायमस्वरूपी तर नाही, पण थोड्या वेळापुरता दूर होऊन जाते. तर तुम्ही शांततेने विचार करा.